ज्याच्याने तो कोड मशीनला समजायला लागेल. ओके, आणि मशीनकडे असा पास करून देतो. कारण की जसा आता समजा तुम्ही चायनाला गेलेले, तर चायनीज भाषेत आपल्याला काही डायरेक्ट येणार नाही, आपण खानदेशी माणसं. तर आपण काय करू, एक ट्रान्सलेटरचा उपयोग करू. मध्ये कोणत्या तरी एका माणसाला घेऊन जाऊ, ज्याला चायनीज बी समजते आणि आयराणी बी समजते. जो काय करेल, त्यांची भाषा आपल्याला समजेल, आपली भाषा त्यांना समजेल. बरोबर आहे ना? तर याच्याने फायदा काय होईल, आपल्या दोघींची बोलचाल होईल. Okay. त्याच पद्धतीने हे कंपायलर हे काय करतं, आपला कोड उचलतं आणि याला मशीन कोड मध्ये चेंज करून कम्प्युटरला देऊन देतं, ज्याच्याने कम्प्युटर त्याला समजेल. त्याच्यानंतर कम्प्युटर काय करतं, परत त्या कोडला या कंपायलरकडे देतं, ज्याच्याने काय होईल, परत तो कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, ह्युमन रिडेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होऊन जाईल, म्हणजे आपल्याला समजणार आहे. आणि परत इथं स्क्रीनवर त्याचं आउटपुट आपल्याला शो करून देईल. तर ही जे काम आहे ना मधलं, कोडला काय करणं, रिडेबल बनवणं, ह्युमन रिडेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करणं किंवा मशीन कोड मध्ये कन्वर्ट करणं, हे काम हे कंपायलर करतं. मध्ये हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायचे काम करत. म्हणजे जी आपण लिहिलेली लँग्वेज असते कोड, त्याला ते मशीन मध्ये चेंज करतात. सिंपल. तर हा जो असतो त्याला म्हणतात हाय लेवल कोड, हा आपण लिहितो तो. आणि हा जो असतो मशीन, त्याला म्हणतात लो लेवल कोड. ओके, तर कंपायलर काय करतो, हाय लेवल कोडला लो लेवल कोड मध्ये कन्वर्ट करायचं काम करतो, ज्याच्यानं तो मशीनला समजायला लागेल आणि मशीन आपल्याला जे पाहिजे आउटपुट देईल. तर कसा वर्क करतो, तो पूर्ण कोड एक साथ घेतो, त्याला पूर्णच्या पूर्ण मशीन मध्ये कन्वर्ट करतो आणि मशीनला देतो, ज्याच्याने आपल्याला आपला आउटपुट भेटून जाईल. तर हे काम असतं कंपायलर. नेक्स्ट, जर आपण इंटरप्रिटर समजलं या उदाहरणात, ते कसं होईल बघा. सेम जागा आहे, रेस्टॉरंट, आपण बसलेली मध्ये, तिथं किचन आहे, शेफ आहे, वेटर आपल्याकडे आला, आपण 5 वस्तू निवडल्या, मागच्या वेळेस जशा निवडल्या तसंच तो वेटर घेऊन गेला शेफकडे त्या वस्तू. शेफ थोडासा लेझी, तो एका टायमाला एकच काम करतो. तसं स्क्रिप्टिंग आपण प्रोग्रामिंग लँग्वेज व्हॉट इज मध्ये पाहिलं पा, ते काय करते, सिंक्रोनस वे मध्ये कोडला एक्झिक्यूट करते, म्हणजे लाईन बाय लाईन. बरोबर आहे ना? तर इथं बी तो वेटर तसंच काम करेल, एका टायमाला एकच टास्क परफॉर्म करेल. म्हणजे एका वेळेस एक डिश बनवेल आणि वेटरकडे रिटर्न करून देईल तो शेफ, ज्याच्याने आपण पहिली वस्तू खाऊ, आपल्याला सॅटिस्फॅक्शन वाटलं, हा बरोबर आहे, मग तो दुसरी वस्तू घ्यायला जाईल, परत दुसरी वस्तू घेऊन येईल, मग आपण दुसरी वस्तू खाऊ. या पद्धतीने कंटिन्युअस जोपर्यंत आपल्या 5 वस्तू संपत नाही तोपर्यंत ते काम कंटिन्यू रिपीट 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 चालत राहील. तसंच हा इंटरप्रिटर काम करतो. हा काय करतो, आपला जो कोड आहे त्याला